गुरुवारी 2 एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सवानिमित्त पेन तालुक्यातील हनुमान मंदिरात ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पेन शहरातील रामवाडी येथील हनुमान मंदिरात आज हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली। राजकीय, शासकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून हनुमंताचे दर्शन घेतले। वक्तरमल जवारमल जैन यांनी 17 वर्षांपूर्वी रामवाडी परिसरात हनुमंतांचे मंदिर बांधले असून त्यांनी हनुमान जन्मोत्सवाला येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली होती। त्यांची ही परंपरा विजय वक्तरमल जैन व कुटुंबीय चालवत आहेत। हनुमान जन्मोत्सवानिमित्त दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची सेवा करण्याची संधी आम्हाला लाभली असून हे आमचे भाग्यच असल्याचे सांगून ही सेवा यापुढेही आम्ही अविरत चालू ठेवणार असल्याचे हेमंत जैन यांनी बोलताना सांगितले। ही आमची परंपरा जी आहे आत्ताची ही 16-17 वर्षाची परंपरा आहे। हे आमचे आजोबा वक्तरमल जवारमल जैन यांच्या आशीर्वादाने आणि रामवाडीकरांच्या कृपेने हे आज आमचं देऊळ जे आहे ते लोकांसाठी आपण जे महाप्रसादाचा कार्यक्रम आपण घेतलेला आहे ते दरवर्षी आयुष्यभर असं चालू राहील। आणि आमचे जे काका आहेत विजय जैन आहेत त्यांच्या आशीर्वादाने आमचं कुटुंब जे आहे अख्खं त्या कुटुंबाचा सहभाग हा महाप्रसादाला कायम असतो। आणि लोकांनी असंच आपलं भरघोस प्रेम द्यावं आणि हनुमंताच्या चरणी आमचं सगळ्यांना प्रेम द्यावं बस। यावेळी दर्शनासाठी जिल्हा परिषद सभापती वैकुंठ पाटील, नगराध्यक्षा प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, माजी उपनगराध्यक्षा वसुधा पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक दीपक गुरव, नगरसेविका सुनीता जोशी, नगरसेवक निळकंठ म्हात्रे, नगरसेवक आनंद जाधव, नगरसेविका स्मिता पेणकर, नगरसेविका शशिकला पाटील, नगरसेविका मालती म्हात्रे, नगरसेविका पल्लवी कालेकर, नगरसेवक प्रवीण पाटील, उद्योजक विशाल बाफना, लीना बाफना, सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे यांच्यासह ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी व मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थिती लावली होती। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विजय वक्तरमल जैन, हेमंत जैन, देवेन जैन, जैन कुटुंबीय व रामवाडी ग्रामस्थांनी मेहनत घेतली। आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनल।